मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात। मुख्य आरोपी सुदर्शन घुले व विष्णू चाटेची चौकशी सुरू आहे, तर खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजकीय अडचणी वाढल्यात। सुरेश धस, प्रकाश सोळंके अशा सत्ताधारी आमदारांनी मुंडेंना घेरल्यानं विरोधकही आक्रमक झालेत। देशमुख हत्याकांडात नवनवे दावे केले जात असतानाच आता मरळवाडीचे दिवंगत सरपंच बापू आंधळे मर्डर केसची पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे आणि कारण ठरतंय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेली एक पोस्ट। त्यामुळे आता बापू आंधळे प्रकरणाची ही चौकशी होणार का? या प्रकरणात वाल्मिक अण्णाही आरोपी आहेत, मग त्यांचाही नव्याने तपास होणार का? आणि आरोपींसह मयत व्यक्तीची जात शोधून काढण्याचा प्रयत्न आव्हाड का करतायत हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। जितेंद्र आव्हाडांनी केलेली पोस्ट, त्यात शेअर केलेल्या आरोपींची नावं हे आपण सविस्तर समजून घेणारच आहोत, पण त्याआधी जितेंद्र आव्हाड यांचा रोख नेमका कुणावर आहे ते बघूयात। परळीमध्ये एक केस आहे, बापू आंधळे मर्डर केस। हे वंजारी आणि हे वाद पेटवतात ना, हे वंजाऱ्यांचे ते 20 एक आरोपी दोन्ही बाजूला। त्या 20 आरोपींमध्ये एक वाल्मिक कराडाचं नाव, कशा हुशाऱ्यांनी त्यांना अण्णा लिहिलंय, वाल्मिक अण्णा, कराड पण नाही लिहिलंय, म्हणजे जणू काय पोलीस ओळखतच नाही। एक पोलीस किती चमचे होते त्या वाल्मिक कराडचे, हा महाजन नावाचे एक अधिकारी। मग एवढे जणांना वंजाऱ्यांचं पुढं काय, तर 20 आरोपी कसे काय झाले? 20 आरोपी वंजारी समाजाचे बापू आंधळे मर्डर केस। आणि बापू आंधळे मर्डर केस हे सगळं कांड हे रचित होतं एका माणसाला लटकवण्यासाठी। त्या माणसाचं नाव घेत नाही मी, ते सोडून द्या, पण ह्या मागे एकच माणूस होता, वाल्मिक कराड। आता लोकांपुढं म्हणजे बीड मधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय, ते म्हणाले, साहेब हा जर 302 खाली अटकेत गेला तर अजून कमीत कमी 40 मर्डरचे लोक ओपन आउट येतील, की बाहेर येतील आणि सांगतील की हा मर्डर ह्यांनी केलाय, आम्ही साक्ष। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या एक्सवर गजाभाऊ नावाच्या युजरनं सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणाची FIR शेअर केली। हीच पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली। त्यामध्ये ते असं म्हणतायत की बापू आंधळेची हत्या करणारे सगळे आरोपी वंजारी। 307 मधला एक आरोपी वाल्मिक कराडनं हे सगळं घडवलं बबन गीतेला अडकवण्यासाठी, तो देखील वंजारी। मेलेले, मारलेले, फसवलेले, अडकलेले सगळे वंजारी आणि कांड रचणारा पण वंजारी, अशा आशयाची पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। संतोष देशमुख हत्याकांडावरून आधीच मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटलेला असताना आव्हाडांनी जुन्या कढीला पुन्हा ऊत आणल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत। व्हायरल होत असलेल्या FIR मध्ये बापू आंधळे मर्डर केसमध्ये 7 आरोपींवर गुन्हे दाखललेत, ज्यामध्ये राजेश फड, रघुनाथ फड, ज्ञानोबा गीते, सचिन देवडे, सोमनाथ सलगरे यांच्यासह अन्य 15 ते 20 जणांवर FIR नोंदवण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे आरोपींच्या यादीत वाल्मिकचं वाल्मिक अण्णा असं नाव आहे, वाल्मिक कराड असं नाही, आणि याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवलं। त्यामुळे आता सोशल मीडियावरची ती पोस्ट आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या भूमिकेवरून बापू आंधळे प्रकरणाची नव्यानं चौकशी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे। बीड जिल्हा आणि परळी परिसरात झालेल्या सराईत हत्यांच्या घटनांचे अनेक तपशील समोर येत आहेत। संतोष देशमुख आणि बापू आंधळेंच्या मर्डरनं बीडमधील भयाण गुन्हेगारीचं वास्तव आता समोर यायला लागलंय। याच मुद्द्यावरून सत्ताधारी तसंच विरोधी आमदारांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बीड पोलीस, CID, SIT अशा कार्यक्षम तपास यंत्रणा बीडमधील गुन्हेगारीची पाळंमुळं उकरून काढतायत, पण मुद्दा उरतो तो राजकीय पाठबळाचा आणि संघटित राजकीय गुन्हेगारीचा। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस आणि मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे आता या प्रकरणात होणाऱ्या कारवाईवर प्रत्येकाचं लक्ष लागलंय। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।